गुड आफ्टरनून सर. आज आपलं जे रिडेव्हलपमेंटसाठी जे राऊंड टेबल डिस्कशन झालं, तर त्या संदर्भात तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला युजफुल वाटलं? त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं भेटले तुम्हाला? डेफिनेटली. ॲक्च्युली हा जो विषय आहे रिडेव्हलपमेंट संदर्भातला, हा आत्ताचा लेटेस्ट विषय आहे, ज्याची गरज जवळजवळ ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना आहे, ज्यांच्या ऑलरेडी जुने कन्स्ट्रक्शन्स आहेत कम्प्लीट. आणि त्यामुळे मी स्वतः माझ्या बिल्डिंगसाठी पण हा विचार करतोय. आणि माझ्याबरोबर ज्या एरियामध्ये राहतो तिथं सुद्धा असे बरेच कन्स्ट्रक्शन जे 30-40 वर्षापूर्वी बांधलेले आणि आता त्यांच्या रिडेव्हलपमेंटची गरज आहे. आणि त्यामुळे आजच्या सेशनमध्ये तुमच्याकडनं जे प्रेझेंटेशन झालेले आहे त्याच्यातनं बरेच प्रश्नांची उत्तरं क्लिअर झाली. आणि ती उत्तरं क्लिअर झाल्यामुळे ह्या गोष्टीला एक ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि आम्हाला आता पुढे काय करायचं याची क्लॅरिटी आहे म्हणून. त्यामुळे डेफिनेटली खूप छान केलं. थँक्यू सर. तर हे आपण सेशन जे झालेलं आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला हे सेशन युजफुल वाटलं का? धन्यवाद. गुड आफ्टरनून तुम्हाला सुद्धा. खूप बरं वाटलं. माझं नाव मिलिंद मस्करेंग आहे. अरविंद सरांनी मला इंट्रोड्यूस केलं या सेशनसाठी. गेल्या 1.5 हप्त्यापूर्वीच त्यांनी मला तो मेसेज टाकला होता आणि तेव्हापासूनच माझी स्वतः उत्सुकता होती. मी राहुल सरांना काही यूट्यूबवरती पण मी पाहिलं होतं, तर मला त्याविषयी त्यांची उत्सुकता होतेच. आणि राहुल सरांनी जे आजचं जे 1.25 तासाचं सेशन घेतलं, इव्हन तुमच्या टीमनी सुद्धा, ते खूप बरं वाटलं. कारण रिडेव्हलपमेंट ही एक अशी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मेंबरवरती किंवा कमिटीवरती डिपेंड नसतात. आज मी जे पाहिलं की किती इम्पॉर्टन्स असतो आपल्या पूर्ण लिगल टीमचा ना. नॉट ओन्ली लिगल टीमच, तर सरांनी जसं सांगितलं की टीम आमचीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे ही भावना खूप मला आवडली. कारण बऱ्याच वेळेला आम्ही बरेच असे काही सेशन करतो त्याच्यामध्ये त्यांचं एक ओपिनियन असतं की बाबा तुम्ही आमच्याकडूनच हायरिंग करा. पण मी आत्ता जे पाहिलं तर सरांचा जो एक खूप चांगल्या पद्धतीचा जो CSR आज झाला, मी अगदी मनापासून सांगतो की आज मी जवळपास माझ्या करिअरमध्ये 18 वर्षापासून मी काम करतोय. बरेच वकील माझे कनेक्ट आहेत. मी बरेच वकिलांच्या माझ्या पॉलिसी, मी आता इन्शुरन्स फायनान्स सर्व्हिसेस आहे. तर मी पाहिलं की कुठल्याही वकिलांच्याकडून अशा पद्धतीचं कधीही कुठल्याही प्रकारचं एक प्रोग्राम अरेंजमेंट झालं नाही. काही सजेशन देण्याचाही प्रयत्न केला. आय नो दॅट की एक व्यक्ती जेव्हा एखादी बिल्डिंग घेतो, एखादा प्लॉट परचेस करतो, त्यावेळेला त्याला येणाऱ्या खूप डिफिकल्टीज है ना, हे खूप अवघड असतात. आणि आज मी सरांना काही ओपिनियन देण्याचा प्रयत्न, सजेशन छोटेसे, आणि सरांनी जे आज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले, मला खूप आवडलं. खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी अरेंजमेंट केलं. इव्हन तुम्हा सर्व टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन है ना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सेशनबद्दल काय बोलायचं आहे? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला सेशन? नाही, ॲक्च्युली मी आज इथे आलो ना, मला खरंच आनंद झाला. मी वेळात वेळ काढून इथे येऊ शकतो. पण असंख्य गोष्टी होत्या डोक्यामध्ये. मी तर असं म्हणेन की 100% मला त्याची सगळ्याची सॅटिस्फॅक्टरी उत्तरं मिळाली प्रॉपर. आणि पुढे मागे सुद्धा मला आवडेल यांच्याकडनं कन्सल्टन्सी घ्यायला. बट ओव्हरऑल आय एम व्हेरी हॅपी.